आयुर्वेद हा जरी 5,000 वर्षापूर्वी लिहिला गेला असला तर आपण म्हटल्याप्रमाणे जीवनशैली बदलली. कारण ग्रंथकाराने असं म्हटलं आहे की आम्ही तुम्हाला हे ज्ञान लोकांच्या उपयोगासाठी भल्यासाठी केलंय, पण यात वेळोवेळी तुम्ही त्यात भर घाला. जे पूर्वी 1 गोळीमध्ये काम होत होतं ते आता नक्कीच ते 4 ते 7 कधी-कधी 8 गोळ्यांचाही उपयोग करायला लागतो. कारण ह्यांनी सांगितलं तसं बदलती जीवनशैली, त्यानंतर व्यायामाचा अभाव आहे. अशा बऱ्याच गोष्टींमुळे जे औषध कमी मात्रेत लागतं, ते आता जास्त मात्रेत लागायला लागलं. एवढं क्लिनिकली आम्हाला दिसून येतं. स्वास्थ्य किंवा आरोग्य म्हणजे काय? बॅलन्स ऑफ त्रिदोष. समदोष, समअग्निश, समधातू मलक्रिया अशी त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे. पण बेसिक सिद्धांत जर डोक्यात असतील, पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यामध्ये इम्बॅलन्स झाला तर काय होतं ते आपण निसर्गात बघतो. ते शरीरात आहे, वेगळं काही नाही. एक लक्षात घ्या, कुठचीही अशी वात प्रकृती, पूर्ण पित्त प्रकृती, पूर्ण कफ प्रकृती असं नसतं. कुठचा तरी 3 दोषांमधला एक दोष डॉमिनंट असतो. आयुर्वेदामध्ये पहिल्या 3 अध्यायांमध्येच त्यांनी सांगितलंय, की तुम्ही तुमची जीवनशैली कशी पाहिजे, ऋतूनुसार दिनचर्या कशी पाहिजे, ऋतूनुसार काय चालू आहे ते तुमचं खाणं-पिणं कसं चेंज व्हायला पाहिजे, तुमचा व्यायाम कसा पाहिजे. हे रोग उत्पन्न होऊ नये म्हणूनच त्यांनी पहिल्या 4 अध्यायामध्ये वर्णन केलंय, की तुमचं तुम्ही स्वतःला मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे हे योग्य आहे का? नाही, 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 नाही. सध्याच्या सिनेरिओमध्ये एव्हरीबडी टेक्स 1 स्क्वेअर मील दॅट इन द नाईट. नो, यू कंटिन्यू 1 स्क्वेअर मील. मी सांगतो सकाळी. नमस्कार, मराठी सृष्टी टॉक्समध्ये मी धनश्री प्रधान दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला जीवनमूल्य समजून घ्यायची असतील तर ती जीवनमूल्य नेमकी कशा पद्धतीने जगायला हवीत ती पद्धत समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचा सखोल अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा ना, एखाद्या आजारावर उपचार करायचे असतील तर त्या आजारावर शारीरिकदृष्ट्या आपण कसे उपचार करू शकतो आणि त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या कसे उपचार करू शकतो, या दोन्हीचं संतुलन राखणं फार गरजेचं असतं. जेव्हा शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टी संतुलित असतात तेव्हाच आपलं आरोग्य सुदृढ असतं. याचा संपूर्ण विचार ज्या वेदांमध्ये केला गेला ते म्हणजे आयुष्याचा वेध घेणारं असा वेद आयुर्वेद. आणि आज आपल्या बरोबर आहेत 2 आयुर्वेद चिकित्सक, गेली 40 वर्ष ठाण्यामध्ये आणि 22 वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर दीपक पळणेटकर आणि त्यांची सुकन्या आयुर्वेद चिकित्सक डॉक्टर ओजस्विनी पळणेटकर रेणावीकर. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्समध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. एखाद्या वैद्यकीय प्रणालीबद्दल ना जास्तीत जास्त जाणून घेण्याची एक इच्छा म्हणा अशी प्रेक्षकांमध्ये नेहमी असते. प्रेक्षकांमध्ये म्हणण्यापेक्षा अनेकांमध्ये असते. वर्तमानपत्रातनं अनेक गोष्टी आपल्या समोर येत असतात, मासिकांमधनं येत असतात, वेगवेगळ्या अंकांमधनं येत असतात आणि त्यामुळे आपलं आरोग्य सुदृढ कसं राखायचं या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध आता आपल्याकडे आहेत. पण तरीही एखाद्या अशा व्यक्तीकडनं की जी व्यक्ती गेली 40 वर्ष या क्षेत्रात आहे, तर त्या व्यक्तीकडनं, आणि तूही ओजस्विनी आता गेली 5 वर्ष या क्षेत्रात आहेस, तर आपल्याला आयुर्वेद म्हटल्यानंतर थोडंसं 2-5 हजार वर्ष मागे जावं लागतं. असा एक भव्य इतिहास याचा आहे. आणि मग 5,000 वर्षापूर्वी सांगितलेली एखादी उपचार पद्धत ही आत्ताच्या युगामध्ये, कारण आता आपली जीवन प्रक्रियाच बदलली आहे, जीवनशैली बदलली आहे, ज्याला आता आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो, असे कितीतरी आजार आत्ता उद्भवत आहेत जे वयाच्या 60 वर्षानंतर कदाचित उद्भवू शकतील. असा जो संभव होता तो आता उद्भवायला लागलेला आहे अगदी 40-50 वर्षामध्ये. मग अशा वेळेला कलियुगामध्ये त्या युगातले उपचार पद्धत लागू होते का, इथपासनं आपण सुरुवात करूया आणि आयुर्वेदाला थोडंसं सखोल जाणून घेऊया की नेमकी ही उपचार पद्धत आपल्यावर कशी परिणाम साधत असते. असं आहे की आयुर्वेद हा जरी 5,000 वर्षापूर्वी लिहिला गेला असला तरी त्याचं बेसिक तत्त्वज्ञान जे आहे, फिलॉसॉफी, पंचभौतिक पंचभौतिक सिद्धांत, शरीर जे 5,000 वर्षापूर्वी होतं त्यावेळेस जी इंद्रिय होती, कर्मेंद्रिय होती, जे अवयव होते ते अबाधित आत्तापर्यंत चालू आलेले आहेत. फरक कशात पडला तर आपण म्हटल्याप्रमाणे जीवनशैली बदलली. तर जीवनशैली बदलल्यामुळे तोच आयुर्वेद
आपण थोडासा मॉडिफाय करून किंवा स्वतः वैद्याने त्यात विचार करून उत्तमरित्या सगळ्या रोगांवर ही चिकित्सा करता येते. कारण ग्रंथकारांनी असं म्हटलं आहे की आम्ही तुम्हाला हे ज्ञान लोकांच्या उपयोगासाठी भल्यासाठी केलं आहे, पण यात वेळोवेळी तुम्ही त्यात भर घाला. त्याच्यामुळे ह्या दृष्टीने त्यावेळचं अन्न ह्यावेळचं अन्न ह्याच्यामध्ये काय चेंज झाला. पूर्वी शुद्ध सात्विक अशीच हवा, पाणी आणि अन्न होतं. त्याच्यात नो डाऊट बदल झाला आहे, परंतु आहे त्या जीवनशैलीला उपयुक्त ठरेल असंच हे शास्त्र आहे. आणि मुख्य म्हणजे पुढे जाऊन सांगायचं म्हणजे की व्याधीला चिकित्सा देण्यापेक्षा आयुर्वेदाचा जो हेतू आहे स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे नॉर्मल माणसाची नॉर्मल्सी कशी राहील हे पहिलं सांगितलं आहे. आणि तेच प्रमाणे तुम्ही वागलात तर व्याधी व्हायचं प्रमाणच कमी होईल. नंतर येतो की आतुरस्य रोगविमोचन, म्हणजे रोगाचा चिकित्सा करून त्याला बरं करणे, उपशय देणे. आता डोसेसचा तू विचारशील की आधीचा डोस आणि आत्ताचा डोसमध्ये सुद्धा काय फरक पडलाय. तर आधीचे ग्रंथ लिहिलेले ते सत्ययुगामध्ये लिहिलेले आणि आता कलियुग आहे. त्यामुळे आधीचा डोस आणि आत्ता डोसमध्ये नक्कीच फरक पडलाय. जे पूर्वी 1 गोळीमध्ये काम होत होतं ते आत्ता नक्कीच इथे 4 ते 7 कधी कधी 8 गोळ्यांचाही उपयोग करायला लागतो. कारण ह्यांनी सांगितलं तसं बदलती जीवनशैली, त्यानंतर व्यायामाचा अभाव आहे, अशा बऱ्याच गोष्टींमुळे जे औषध कमी मात्रेत लागतं ते आता जास्त मात्रेत लागायला लागलं. एवढं क्लिनिकली आम्हाला दिसून येतं. पण मग त्याचा काही दुष्परिणाम होत नाही का? म्हणजे जास्त मात्रा वाढवली तर? नाही, मात्र कसं आहे, तुमच्या शरीरामध्ये हे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स हे जे प्रकार आहेत ते पूर्वी नव्हते. आता ह्या सगळ्याचा परिणाम जो टॉक्सिन्स जी शरीरात वाढतात त्याच्यामुळे तो डोस जास्त देणं आवश्यक पडतं. पण ते सुद्धा वेळोवेळी व्याधीचं स्टेज बघून, त्या रुग्णाची प्रकृती बघून ठरवावं लागतं. प्रत्येक वेळी लागतेलच असं नाही. जर त्या एखाद्या पेशंटची इम्युनिटी उत्तम असेल तर तो फरक फारसा पडत नाही. आत्ता आपण या युगाबद्दल बोलतोय, म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की एक 5,000 वर्ष पूर्वी मागे आपण गेल्यानंतर तिथे ती उपचार पद्धत, तिथे काय वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी वापरल्या जातील उपचारांसाठी. आत्ता कलियुगामध्ये आपण बघतोय की नवनवीन व्याधी उद्भवत आहेत. म्हणजे आत्ताच आपण गेल्या काही वर्षांपूर्वी बघितलं की कोरोनासारखा एक आजार येऊन गेला, जो पॅन्डेमिक काळ सगळ्यांनी अनुभवला. आणि त्याआधी कोणीतरी असा कोरोना किंवा कोविड याबद्दल कोणी ऐकलं नव्हतं कदाचित. सामान्य माणसासाठी हे शब्दही नवीन होते. अशा वेळेला डॉक्टरांनी सुद्धा त्यासाठी लागणारे उपचार, कारण मी असं अनेकदा ऐकलेलं की कोविडचा आजार बरा करण्यासाठी अनेकांनी आयुर्वेदाचा सुद्धा, म्हणजे आयुर्वेद माध्यम सुद्धा वापरलं आणि त्याचाही उत्तम उपयोग झाला. आता तुम्ही एक बेसिक सिद्धांत आहे त्रिदोषाचा. स्वास्थ्य किंवा आरोग्य म्हणजे काय, तर बॅलन्स ऑफ त्रिदोष. म्हणजे समदोष, सम अग्निश, समधातू मलक्रिया अशी त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे. म्हणजे दोष असतील, धातू असतील, इवन तुमचं युरिन म्हणजे जे मल प्रवृत्तीने आपल्या बाहेर पडतं शरीराच्या, ते सुद्धा सम अवस्थेमध्ये असतील तर तुम्हाला स्वास्थ्य तुमचं व्यवस्थित टिकून राहतं. आणि त्याच्यासोबतच मन, आत्मा आणि इंद्रिय हे सुद्धा ट्युनिंगमध्ये असतील तुमच्या बॉडीच्या, तर तुमचं स्वास्थ्य हे नक्कीच टिकून राहू शकतं. तर एकदा त्या वैद्याला इम्बॅलन्स कुठे झालाय तो कळला तर मग व्याधी कुठची असो, तुमचं माणसं काय काम आहे, झालेला इम्बॅलन्स करेक्ट करणं. आता कसं आहे, फार आपण पुण्यात आहोत, पुण्याहून स्वारगेटहून बसेस निघत आहेत. एक बस आज रत्नागिरीला गेली, दुसरी तीच बस दुसऱ्या दिवशी सोलापूरला गेली, तिसऱ्या दिवशी ती मुंबईला गेली. बस तीच आहे, फक्त पाट्या बदलल्या. लक्षात आलं की नाही. त्याच्यामुळे फक्त रोगाची नावं बदलत जातात. तुम्हाला कारण बेसिक सिद्धांत जर डोक्यात असतील, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यामध्ये इम्बॅलन्स झाला तर काय होतं ते आपण निसर्गात बघतो. ते शरीरात आहे, वेगळं काही नाही. पण ज्या 3 प्रकृती असतात माणसाच्या शरीरामध्ये, म्हणजे कफ, पित्त, वात, तर असं म्हणतो की एखादी व्यक्ती ही कफ प्रवृत्तीची असते, प्रकृतीची असते. या तिन्ही ज्या प्रकृती आहेत ह्या आयुष्यभर राहतात का?
ह्या आयुष्यभर राहतात. कारण गर्भधारणेच्या वेळेस जी परिस्थिती जशी असेल आईवडिलांची, त्यांचं शारीरिक, मानसिक ह्याच्यानुसार आणि 9 महिन्यामध्ये त्याच्यावर झालेले संस्कार म्हणा किंवा त्या ह्याच्यानं प्लस कुठच्या काळामध्ये गर्भधारणा झालेली आहे आणि त्याच्यानुसार ती प्रकृती ठरत असते आणि ती कायम असते. ती शेवटपर्यंत तशीच असते. एक लक्षात घ्या, कुठचीही अशी वात प्रकृती, पूर्ण पित्त प्रकृती, पूर्ण कफ प्रकृती असं नसतं. कुठचा तरी 3 दोषांमधला एक दोष डॉमिनंट असतो. अशी मिळते नाही असं नाही, पण ती फार रेअर. जनरली द व्हेरियस कॉम्बिनेशन्स कमी जास्त. मग ती कफ पित्त, पित्त कफ, वात पित्त अशा वेगवेगळ्या ह्याच्यात असते. आणि जसं हे म्हणाले तसं मुळात प्रकृती एकच असते, परंतु हल्लीच्या लोकांच्या लाईफस्टाईल असेल किंवा खाण्यापिण्याच्या ज्या हॅबिट्स असतील त्याच्याप्रमाणे हे म्हणाले तसं की 2 प्रकृतींचा डॉमिनन्स हा जाणवतो. त्यामुळे कधी एक जास्त असतं, कधी एक कमी असतं. हे औषधं देताना ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजेत की नक्की मूळ प्रकृती किंवा त्याला अनुबंध काय आहे, त्याप्रमाणे मग ट्रीटमेंट चेंज होते. पण जसं तुम्ही म्हणालात की आई वडिलांचा एकूण इतिहास काय आहे, शारीरिक इतिहास, त्याच्यावर सुद्धा मुलाची प्रकृती ठरत असते. तर एकूण ह्या सगळ्या या प्रकृतीबद्दल किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या काही व्याधींबद्दल, आजारांबद्दल नाडी परीक्षेतनं सगळं कळत असतं का डॉक्टरांना? आता नाडी परीक्षा हे इतकं वास्ट सायन्स आहे आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची साधना लागते. तुम्ही जितक्या न्यूबॉर्न बेबीच्या नाड्या बघाल त्या प्राकृत, कारण बाळ लगेच जन्माला आलं असतं, त्यामुळे त्याच्यात काही लगेच दोषांचा इम्बॅलन्स असतो असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे त्यांची नाडी ही बऱ्यापैकी 99% ऑफ द टाइम्स ही प्राकृत लागते. त्यामुळे तुम्हाला सेल्फ असेसमेंट करायचं आहे, तुम्हाला स्वतःचा हात स्वतः बसवायचा आहे. तुम्ही जेवढ्या नाड्या प्राकृत बाळांच्या बघाल तेव्हा तुम्हाला त्याच्यातला इम्बॅलन्स कळेल. जेवढ्या तुम्ही नॉर्मल नाड्या बघाल तेव्हा मग तुमच्याकडे येणाऱ्या ज्या पेशंटच्या दोषांमध्ये काय झालं, बिघाड झाला असेल ते तुमच्या लक्षात येईल. काय तुम्हाला नॉर्मलच कळलं नाही तर ॲबनॉर्मल काय शोधणार? म्हणून सरांकडे जेव्हा मी शिकायला गेलो त्यांनी मला सांगितलं, जा उठ, जन्मलेल्या सगळ्या पोरांची डिस्चार्ज होईस तोपर्यंत नाड्या बघ आणि मग 6 महिन्यांनी माझ्याकडे मग बघू. मी पण सरांचंच ऐकलं. तुला आधी नॉर्मल काय ते कळून दे आणि जेव्हा नॉर्मल कळेल तेव्हाच तू ॲबनॉर्मॅलिटी कळेल. परंतु एक सांगतो की ह्याच्यामध्ये ह्याने सांगितल्याप्रमाणे थोडीशी साधना इन द सेन्स गुरूंचे आशीर्वाद. गुरूंच्या आशीर्वादाची आवश्यकता असते, भगवंताची आशीर्वाद असतो ते असतं. एक लक्षात घ्या, नाडी परीक्षेवरून तुम्हाला इम्बॅलन्स वातपित्त कफाचा कळू शकतो, कुठे दोष उत्पन्न झालाय ते कळू शकतो. परंतु हल्ली जे काही प्रकार आहे जे आपण ऐकतो ते चुकीचं आहे की ते ते ह्याच्यात अमुक झालंय ते तर नाही, असं नाहीये खरं. म्हणजे इम्बॅलन्स तुम्हाला नक्की कळू आणि तुम्हाला इम्बॅलन्स कळलं की चिकित्सा सोपी आहे. हो, संप्राप्ती कशी, तर तुम्ही आज आत्ता मुंबईहून आलात पुण्यात, ट्रेननी आलात, बसनी आलात, तसा तो व्याधी कसा झाला, कुठून आला, दोष बिघडल्यापासून व्याधी होईस तो, पण तो प्रवास कसा आहे, तो प्रवास समजून घेतला तर कळतं. आणि यावरनं तुम्ही आत्ता जे म्हणालात की आधी जे नॉर्मल आहे ते डॉक्टरांनी जाणून घेणं खूप जास्त अपेक्षित असतं आणि मग आपण ॲबनॉर्मॅलिटीकडे येऊ शकतो. तर ही अशी उपचार पद्धत आहे ना, म्हणजे एरवी कसं होतं की डोकं दुखलं, सर्दी झाली, खोकला झाला, आपण औषध घेतलं, आपण बरे झालो. मात्र आयुर्वेदाबद्दल जेव्हा आपण सखोल चर्चा करतो म्हणा किंवा ज्याचा अभ्यास करतात, तर मुळापासनं एखादा रोग किंवा एखादी व्याधी समूळ नष्ट करणं हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. त्याच्यामुळे फक्त आजार झाल्यानंतरच आयुर्वेदाकडे वळावं का? तर आता कसं आहे, असं म्हणणं तसं योग्य नाहीये. कारण आयुर्वेदामध्ये पहिल्या 3 अध्यायांमध्येच त्यांनी सांगितलंय की तुम्ही तुमची जीवनशैली कशी पाहिजे, ऋतूनुसार दिनचर्या कशी पाहिजे, ऋतूनुसार काय चालू आहे ते तुमचं खाणं पिणं कसं चेंज व्हायला पाहिजे, तुमचा व्यायाम कसा पाहिजे. हे रोग उत्पन्न होऊ नये म्हणूनच त्यांनी पहिल्या 4 अध्यायामध्ये वर्णन केलंय की कसं तुम्ही स्वतःला मेंटेन करायला पाहिजे. मग हे करून सुद्धा जरी काही ॲबनॉर्मॅलिटी आली तर पुढे रोगांचा उद्भव होतो. परंतु जीवनशैलीच तुम्ही कशी व्यवस्थित ठेवाल. गंमत अशी आहे की रोग होऊ नये म्हणून शारीरिक वेग असतात ते 14 वर्णन केलेले आहेत. जसं शौचाची भावना, मूत्रविसर्जनाची भावना, खोकला,
शिंका, उचकी ह्या 14 वेग धारण करू नयेत, म्हणजे थांबवू नयेत असं सांगितलंय. त्याचं गंमत अशी आहे की तुमच्या हातात मी काही वस्तू दिली, चेंडू दिला आणि सहज दारातनं फेकायला सांगितला, तर तो सरळ 500 मीटरवर जाईल. पण तो जो भिंतीवर टाकला तो तुमच्यावर रिबाउन्स होणार आहे. त्याच्यामुळे जितक्या ह्या बॉडी अर्जेस आहेत त्या अर्जेसला तुम्ही जस्टिस द्यायलाच पाहिजे. आणि त्याच्या विरुद्ध मानसिक वेग पण आहेत, जसं की राग, ईर्ष्या, षड्रिपू ज्याला म्हणतात, ते तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे. ते वेग कंट्रोल करा आणि शरीराचे वेग धारण करू नका. धारण म्हणजे कंट्रोल करू नका. हा फरक आहे. ज्याला समजला त्याला व्याधी फारशी उत्पन्नच होणार नाही. पण आज आपण मीटिंगमध्ये बसलो तर इटिकेट्स शिंकत नाही, आपण खोकू शकत नाही, आपण युरिनला अर्धा एक तास जाऊ शकत नाही मीटिंगमध्ये. स्त्रियांची फार विचित्र परिस्थिती आहे, त्यांना पाहिजे जसे वॉशरूम्स नाहीत आणि इथून हे सगळं चालू होतं. या साध्या साध्या गोष्टी आहेत, फार काही हे नाही आहेत आणि त्यात काही शिकवण्यासारख्या पण नाही आहेत. जसं आपण सिग्नल ग्रीन झाल्यानंतरच जातो मग ॲक्सिडेंट होत नाही. लाल सिग्नल असताना गाडी सोडली तर ॲक्सिडेंट होणार आहे. तसंच आहे हे शरीराचे सिग्नल्स तुम्ही पाळा. छोट्या छोट्या गोष्टी असतात नाही का, की दुर्लक्ष होतं, त्याचंच रूपांतर रूपांतर जाऊन लगेच होतं होणार काही. नाही, पण ते 5 वर्षांनी ओव्हर द पिरियड्स त्याचे परिणाम ते दिसायला लागतात. म्हणजे अगदी नेत्रांच्या रोगांपासून कानाच्या रोगांपर्यंत अशा विविध पैलूंचे रोग आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. आता साधंच मला सांगतो, आपण ऐकतो, बघतो, बोलतो. आता कान डोळ्यांनी त्याचे 4 योग सांगितले. अयोग म्हणजे अजिबात न बघणं किंवा अजिबात न ऐकणं, हार्मफुल. अतियोग म्हणजे आवश्यकपेक्षा जास्त ऐकणं. मिथ्यायोग म्हणजे जे कर्कश आहे, बिभत्स आहे ते ऐकणं किंवा बिभत्स दृश्य बघणं. दृश्य बघणं, हा मिथ्यायोग आहे. सम्ययोग आवश्यक तेवढं बोलवा, आवश्यक तेवढं ऐका. कांठाळ्या बसणारा आवाज म्हणजे अतियोग, ते ह्याच्यात येतं, मिथ्यायोगात येतं. तुम्ही एखादा ऑर्गन वापरला नाहीत, आपण म्हणतो माणसाची शेपटी निघून गेली त्याचा उपयोग नाही झाला म्हणून. तुम्ही अयोग केलात तर ते इंद्रियांवर काही ना काही परिणाम हा होणारच आहे. आता तुम्ही बघणं म्हणजे दृश्य स्वरूपामध्ये बघणं याचा उल्लेख केलात, म्हणून म्हणजे आता ओजस्विनी आणि मी या गोष्टीला रिलेट बऱ्यापैकी करू शकतो की ही आमच्या वयात एक ना आत्ता काही वर्ष असं झालेलं आहे की आधी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आणि बऱ्याचशा घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीच असल्यामुळे सगळेजण जेवणासाठी तरी एकत्र बसायचे. त्यावेळेला गप्पा व्हायच्या, तुमच्या बद्दलचा संवाद घडायचा. आत्ताची पिढी ही इतकी म्हणजे स्वतःला वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त करून घेतलेले की जेवणाच्या वेळेला टीव्ही लावायचा, तेवढा टीव्ही बघायचा, शांतपणे टीव्ही बघत बघत शांतपणे जेवायचं, अशी एक कॉन्सेप्ट किंवा एक संकल्पना आलेली आहे. किती खरं आहे हे आणि किती बरोबर 100% खरं आहे. म्हणजे हे योग्य आहे का? नाही 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 नाही. कसं आहे, अगदी बेसिक, तुम्ही खुर्चीत जेवायला बसा, पण साधी गोष्ट आहे, मांडी घालून बसा. काय आहे, रक्तपुरवठा तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा आतड्यांकडे व्हायला पाहिजे. व्हेन यू आर ऑब्झर्विंग ऑर वॉचिंग टीव्ही ऑर एनिथिंग सच, त्या काय होत आहे त्याच्यामध्ये की तुमचा रक्तपुरवठा मेंदूकडे किंवा डोळ्याकडे लागतो. बरं तुम्ही किती खाताय, काय खाताय कळत नाही. आपल्याला जेवता जेवता आपल्या आवश्यकतेपेक्षा अन्न जात आहे का हे पण कळत नाही. ह्याचं आपल्याला अपचन होईल, कारण काय बोलता बोलता सहज 4 हे पोटात ढकलले जातात. तर हे चुकीचं आहे. शांतपणे जेव्हा 10 मिनिटात तुमचं जेवण सगळं आटपतं. परंतु व्हेन यू आर टेकिंग युअर फूड यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन इट. कुठची गोष्ट आपण अभ्यास करताना म्हणतो कॉन्सन्ट्रेट करा, परीक्षेमध्ये लिहिताना पण कॉन्सन्ट्रेट करू, मग व्हाय नॉट फूड. पण आयुर्वेदात मग अन्न ग्रहणाचे असे काही नियम सांगितलेले आहेत म्हणजे का, कसं? की कशा पद्धतीने हे अन्न ग्रहण करावं? किंवा आपण म्हणतो नाही का, अग्नी उत्पन्न होतो, जठरामध्ये जो अग्नी उत्पन्न होतो त्याला शमवणं त्यावेळेला फार फार गरजेचं आहे असं आपण ज्येष्ठांकडनं ऐकतो. आता गंमत ते अशी नेमकं आहे, शमवणं म्हणजे काय? गंमत अशी आहे, हल्ली वेळ मिळतो तेव्हा जेवतात आणि जेव्हा भूक असते तेव्हा अन्न मिळत नाही. एक पहिली गोष्ट.
बरं, लोकांनी विचार करायचा आपण स्वतःसाठी जेवायचं का डॉक्टरांसाठी जेवायचं? खरं म्हणजे वेळ झाली वेळ म्हणून झाली, जेवणं जेवणं आणि निराळं. खरी भूक हल्ली नाही, मी लागून 2ला जेवतो, जेवणं. मग मी ह्याच्यात 2लाच जेवणार. ओळखणं महत्वाचं आहे. आता जेव्हा बॉडी सिग्नल देते मला अन्न पाहिजे, यू हॅव टू टेक द फूड. जसं मी मगाशी सांगितलं की व्याधी उत्पन्न होण्यासाठी जे काही वेग सांगितले त्यात एक क्षुधा म्हणजे भूक आहे, तृष्णा म्हणजे तहान आहे. तहान लागली की पाणी जरूर प्या. पण हे मशीन नाही हो, हा ड्रेनेज पाईप नाहीये. म्हणजे दिवसाला 2 लिटर दिवसाला पाहिजे. 3 लिटर, 4 उठल्यावर लिटर असा नाही नियम. दिस इज नॉट अ ड्रेनेज पाईप. वरून ढकला, खालून सोडा. प्रत्येकाची प्रकृती निराळी. कळलं की नाही? हे जॅकेट मला आवडलं, मी घेतलं, तुम्हाला किंवा हिला आवडायलाच पाहिजे असं नाही. तसंच आहे. रिक्वायरमेंट प्रत्येकाच्या त्या प्रकृतीनुसार मगाशी तुम्ही जे विचारलं त्यानुसार वेगवेगळी आहे. परंतु शक्यतो एक ढोबळ नियम तुम्हाला सांगतो, शक्यतो जे काही जेवाय ते सूर्यास्तापर्यंत किंवा 7-7:30 पर्यंत जेवावं, मग काही प्रश्न नाही. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताला जशा वेळा ठरलेल्या असतात तशा बॉडीमध्ये पण ऍसिड सिक्रेशनच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यामुळे नैसर्गिकरित्याच तुमची बॉडी या निसर्गाला ट्यून होत असते आणि तुम्हाला त्यावेळेला भूक ही मोस्टली लागतेच. मग अशा वेळेस तुम्ही अन्न खाल्लं तर त्याचं पचन सुद्धा व्यवस्थित होणार आहे आणि त्याचा दुष्परिणाम पण काही होणार नाही किंवा ओव्हर इटिंग जरी झालं बाबा थोडं तरी ते त्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते व्यवस्थित पचून जाणार आहे. आता साधं तुम्ही 12ला जेवा, 2ला जेवा, 4ला जेवा. तुम्ही एक प्रश्न जर विचारलात ना सगळ्यांना, तर संध्याकाळी 6:30ला काहीतरी तोंडात टाकण्याची इच्छा होते. भूक लागते. हो. मग तेव्हा मी म्हणतो संचुअस फूड खा ना. तिथे तुम्ही भेळ किंवा तत्सम खाणार आणि एकदा ते पचन सुरू झाल्यानंतर नवीन अन्न ते 9:30ला घाल, त्याचं पचन नीट होत नाही. मग मी म्हणतो ठीक आहे, तुम्हाला फरसाण आवडतं ना, मग 1 प्लेट वडा ताटात घेऊन बसा. समोसा आवडतं, 2 समोसे ठेवा, 2 कचोऱ्या ठेवा, खा की. खा म्हणजे खा म्हणजे त्याच्यासोबत पोळी सोबत भाजी पोळी वरण भात भाजी सगळं कंबाईन सगळं करून सगळं किंवा ॲज अ वन अगदीच स्क्वेअर मील, ॲज अ वन स्क्वेअर मील. बाहेरचं अगदीच खाल्लं तर डिनर स्किप करा म्हणजे ओव्हर इटिंग होणार नाही. म्हणजे जे खाल्लेलं आहे बाहेरचं ते व्यवस्थित पचून जाईल. मग ते 2 वडे असतील किंवा कचोरी असतील किंवा व्हॉटेव्हर. रात्रीच आता गंमत अशी आहे, सध्याच्या सिनेरिओमध्ये एव्हरीबडी टेक्स 1 स्क्वेअर मील दॅट इन द नाईट. नो, यू कंटिन्यू 1 स्क्वेअर मील. मी सांगतो सकाळी खावा. दिवसाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये पचून जाईल, अंगी लागेल. सकाळी जेवणाची सुद्धा काय वेळ म्हणजे आता जर आपण बघितलं तर शहरांच्या ठिकाणी बऱ्याचदा एकतर कामं किंवा ऑफिसला जाण्यामुळे 3 आणि 4 वाजता जे आपण दुपारचं जेवण म्हणतो ते 3 आणि 4 वाजता बऱ्याच बरोबर आहे. ठिकाणी आता होतं. कसं आहे माहितीये का, किंवा अगदी 1-2 वाजता होतं. म्हणजे सकाळचं जेवण हे नेमकं किती वाजता आता थोडेसे नियम आपण थोडे बाजूला ठेवू. आपला मोटो काय आहे की डॉक्टर पळणीकर लागता कामा नये औषधाला जायला. म्हणजे सांगण्याचा मुद्दे काय, आजारी पडायचं औषधं लागता कामा नयेत. साधं स्किप द डिनर. घर सोडताना जेवा, टिफिन कॅरी करा. जेव्हा तुम्हाला 2 ते 6 भूक लागेल तेव्हा जेवा. चला, यू कंटिन्यू विथ युअर मीटिंग. तेवढं आम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवतो, ठेवायलाच लागते आणि ठेवणं आवश्यक आहे. मग 2 ते 6 मध्ये त्याला वेळ मिळेल तेव्हा त्याने जेवलं, झालं विषय त्या दिवशीचा जेवणाचा आणि किंवा खाण्याचा फूडचा विषय संपला. तुम्हाला वाटलं रात्री झोपताना तर वी आस्क हिम टू टेक अ वॉर्म मिल्क. मग त्यात सुंठ टाका, हळद टाका. प्रत्येकाने आपल्या शरीरानुसार गरजेनुसार अर्धा कप, 1 कप, 1 ग्लास प्यायला काहीच हरकत नाही, पण लिक्विड डाएट. आणि दुधापेक्षा दुसरं काही नाही असं मला वाटतं. पण अनेकांना रात्रीच्या जेवणानंतर दूध घ्यायची सवय असते, तर मग जेवण आणि दुधामध्ये अंतर असावं का? म्हणून तर जो मनुष्य 7:30-7ला जेवतो त्यांच्यासाठी मी सांगतोय. 3 तासाने घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे जर 7 पर्यंत जेवण झालं असेल तर रात्री 10-11 वाजता जर असं वाटलं काहीतरी घ्यावं तर त्यावेळेला दूध प्यायल्याने काही अपाय होणार नाही. पण अगदीच ज्यांना कफ वगैरे होत असेल तर त्यांनी म्हणाले तसं हळद पावडर किंवा सुंठ पावडर असं घेऊन ते दूध घेतल्याने तुम्हाला काही अपाय होणार नाही. असं आहे. आता आणि काय आहे, थोडं कंडिशनिंग असतं आपलं. मी रात्री जेवलो नाही मला झोप येणार नाही असं नाही आहे. तुम्ही दमला असेल ना तर तुम्हाला नक्की झोप येईल. तुमचं पचन व्यवस्थित झालं तर नक्की झोप येईल. काही गैरसमज असेही आहेत की रात्री जास्त पाणी पिऊ नये किंवा म्हणजे समज आहे की गैरसमज आहे? हा. नाही, त्याला माझं असं एक उत्तर आहे की रात्री तुम्ही झोपता तेव्हा ॲक्टिव्हिटी 0, त्यामुळे बॉडी बिकम्स कूल. नाईट्स नॅचरली आर कूल. त्यात पाणी इज अगेन कूल.
धिस कुलनेस इज नॉट गुड. बरं, गाढ झोपेमध्ये खूप वेळा युरिनचं सेन्सेशनसुद्धा वयाच्या 50शीपर्यंत कळत नाही, किंवा कळलं तरी इतका गाढ झोपेत असतो की उठण्याचाही कंटाळा केला जातो. 80% पेशंटमध्ये लोकांमध्ये, आय विल नॉट कॉल पेशंट, उठण्याचा कंटाळा केला जातो. तेही चुकीचं आहे. त्यापेक्षा मग झोपण्याच्या आधी तासभर पाणी प्या. काय असेल एक्सेस ते निघून जाईल. पण झोपताना पाणी प्यायल्यानंतर क्रॉनिक कोल्ड किंवा संधिवात हे व्हायची शक्यता जास्त आम्हाला वाटते. हे म्हणजे क्रॉनिक कोल्डचे खूपसे पेशंटला आम्ही रात्रीचं पाणी बंद करायला सांगतो. रिझल्ट येतात. म्हणजे कसं आहे, सगळंच मी करा तुम्ही करा म्हणून नाही होत. पेशंटने सुद्धा थोडंफार, किंवा पेशंट म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने सहकार्य केलं. थोडंसं सहकार्य म्हणण्यापेक्षा काही ऐकणं आवश्यक असतं. खरं. आता आपण अन्नावर एकूण चर्चा, म्हणजे आयुर्वेदातला एक खूप महत्वाचा घटक की अन्न ग्रहण कसं करता तुम्ही. अर्थात आयुर्वेदात म्हणण्यापेक्षा मला वाटतं की आपली जीवनशैली जीवनशैली. सुधारण्याच्या दृष्टीने हो, तुम्ही हो. काय अन्न ग्रहण करता, हा. काय विचार करताना, जसं आता आपण म्हणालो की बिभत्स काही बघताना अन्न ग्रहण करणं, त्याचा दुष्परिणाम हो. आपल्या मनावर आणि आपल्या पोटावर शरीर- होणारच, हो. शरीरावर होणारच आहे. अगदी तसंच की अन्नाच्या वेळा पाळणं किंवा जेवणाच्या हो. वेळा पाळणं, यामध्ये अजून एक गोष्ट अशी की आता सध्या आपण सगळेच जण सजग झालेलो आहोत फिटनेसच्या दृष्टीने, आणि मग आपण जंक फूड टाळतो. आणि जंक फूड म्हणजे काय, तर बर्गर, पिझ्झा, एरेटेड ड्रिंक्स, याला आपण, किंवा बेकरी प्रोडक्ट्स याला आपण जंक फूड म्हणतो. तसं भारतीय पदार्थांमध्ये काही जंक फूड आहे का? जंक फूड जंक फूड म्हणण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आंबवलेले पदार्थ जे काही आहेत, मेदूवडा, इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, हा त्या म्हणजे काय प्रदेशात. त्या प्रदेशानुसार खावा. बरं. साऊथ लोक खात आहेत हो. कारण त्यांचे जीवनशैलीमध्ये डोसा आहे, आणि तुम्ही म्हणजे आंबवलेले पदार्थ, इडल्या खाण्याची पद्धत आहे, परंतु इडली ते जे करतात ते एवढं आंबून करत नाहीत. त्यांची मेथड आणि आपल्या मेथडमध्ये खूप फरक जमीन आहे. आसमानाचा फरक आहे. आपण व्यवस्थित माहिती न घेता ते बरेच दीर्घकाळापर्यंत ते आंबवतो, किंवा एकदा सकाळी केल्यानंतर दिवसभर तेच खायची पद्धत काय काय घरांमध्ये आहे. तर म्हणजे असं ब्रेकफास्ट पण इडलीचा, हो. लंच पण इडलीचं, डिनर पण इडली. बरोबर. हे नक्कीच अपायकारक. हा फार अपायकारक होतो. त्यामुळे जंक फूड म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला असं सांगेन की कुठचंही खा, पण मापात खा. म्हणजे असं नाही की आज इडली उद्या डोसा परवा ढोकळा, हिशोब तोच होणार जंक फूडचा. तसं नको व्हायला. किंवा बटाटा वडा जरी आपण फॉर एक्झाम्पल म्हटलं तरी बटाटा आणि ती डाळ त्यांनी काय फार अपाय होत नाही, पण त्याच्यात असलेल्या हिरव्या मिरच्या त्यांनी मात्र त्रास, तुमच्या पोटाला त्रास, इंटेस्टाईनला त्रास व्हायची शक्यता असते. त्यामुळे अगदीच असं वाटलं तर मस्त घरी करा, फ्राय करा, तुपामध्ये करा आणि ते खा. असा आहे तो प्रकार. म्हणजे तुम्ही काय प्रमाणात प्रमाणात खाणं आवश्यक, आणि ते यू आर जज ऑफ युअर बॉडी दॅन डॉक्टर्स. इट्स एव्हरीथिंग अबाउट समतोल आणि संतुलन, प्रत्येक गोष्टीतला समतोल साधणं. तुम्ही ते ठरवा आपल्याला काय सूट होतंय, काय सूट होत नाही. व्हेरी इझी. हे सूट होत नाही याच्यावरनं असं म्हणजे बऱ्याचदा हे ऐकलं जातं, किंवा कोणीतरी म्हणतं की आयुर्वेदिक औषधं ही मला सूट होत नाहीत कारण ती उष्ण पडतात. हा, मी ऐकलंय, पण मी बाहेर 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं नाहीये. कळलं की ते हे ऐकलंय. म्हणजे पेशंट आधी विचारतो, पेशंट पाणीपुरीवाल्याला विचारत नाही की हे मला पाणीपुरी बाधेल का, पण तुमचे औषध उष्ण पडतील का हे आवर्जून विचारतो. कळलं का? तर गंमत अशी आहे की असं नाहीये. तुमची योजना बरोबर असेल, ज्याला मी संप्राप्ती म्हणतो, व्याधी कसा उत्पन्न झालेला असेल, हे जर तुमचं परफेक्ट असेल आणि चिकित्साही परफेक्ट असेल, ते औषधं उष्ण पडत नाहीत. हां, बट इन फ्यू केसेस जेव्हा आम्ही एखाद्या माणसाच्या पित्तासाठी किंवा उष्णतेसाठी तत्सम काही याच्यासाठी जेव्हा औषधं देतो, तेव्हा औषधाने जेव्हा उष्णता एलिमिनेट होते, त्यावेळेस एक 2-4 दिवस शौचाच्या जागेला किंवा युरिनला आग होते. पेशंटचा असा गैरसमज होतो की मला औषध उष्ण पडलं, परंतु आम्हाला माहिती असतं आम्ही त्याला काय दिलं आहे.
आम्ही सांगतो बाळा नाही, तू अजून 4 दिवस घेऊन बघ, विश्वासाने तो घेतो, तोच पेशंट म्हणणार नाही आता एकदम बरं आहे हा. आणि उष्णता त्रासही कमी झाला. हा. काही बॉडीची नॅचरल टेंडन्सी आहे बाहेर फेकण्याची, बरोबर. त्याला फक्त आमचा सपोर्ट हवा असतो. त्यामुळे हे उष्ण पडणं, ह्याला उष्ण पडणं नाही म्हणत, हम्म. अशी उष्ण वगैरे पडत नाहीत. अगदी रिमोट एक कारण असं असतं की ते औषधं नीट बनवली गेली नसली तर. पण आता काय GMP आहे गव्हर्नमेंटचं, FDAच्या रूल्सप्रमाणे, असं हल्ली गेल्या 20-25 वर्षात तरी असं काही नाही, म्हणजे आम्ही तरी बघितलं नाही. उष्ण औषध नाही पडत. ही औषधं शक्यतो मधात किंवा साखरेत किंवा दुधात किंवा अगदी सहाणेवर उगाळून घ्यायची असंही म्हणजे डॉक्टरांकडनं जे प्रिस्क्राईब केलं जातं, याला काय कारण आहे? कसं आहे, उद्देश खूप काय? वेळा पेशंटला असं एक असतं की त्यांनी दिलेली गोळी किंवा पुडी, चूर्ण ज्याला आपण म्हणू, हे कडू आहे म्हणून मधातनं घ्यायला सांगितलंय. तर असं मध वाटतं. हा असं आम्हाला असं वाटतं, वाटतं. असं मेंटॅलिटी वाटतं. असते लोकांची. हां. तर बेसिकली मधाचं वर्णन योगवाही म्हणून सांगितलंय, ज्याला मी आपल्या भाषेत कॅटॅलिस्ट म्हणेन. अच्छा. म्हणजे पाण्याने एखादी गोळी घेतली, हम्म. ती त्या विशिष्ट रोगाला काम करण्यासाठी ट्रॅव्हलिंगला जितका वेळ लागेल हम्म. त्याच्या 1/3 किंवा 1/4 याच्यामध्ये मधातलं औषध काम चालू करतं. एक पहिली गोष्ट. बरं. तर दुसरं तुम्ही म्हणालाल तर मात्रा. हो. सहाणीवर उगाळणं इज नथिंग बट अ नॅनो टेक्नॉलॉजी. काही औषधं अशी असतात की ती पोटामध्ये विरघळणं किंवा ॲब्सॉर्ब होणं अपेक्षित नसतं. ती सबलिंग्वल ज्याला म्हणतो आपण, लाळेतनंच ॲब्सॉर्ब होणं आवश्यक असतं. अच्छा. आणि त्यासाठी त्या मात्रा आहेत. तुम्ही 8-10 वर्ष हे घ्या, तुम्ही 4 गोळ्या त्या खा हम्म. आणि रिझल्ट बघा, रिझल्टमध्ये खूप फरक पडतो. दिस इज नॅनो टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे ते उगाळून जे सांगितलं. आता सुतशेखर, तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाच्या घरामध्ये त्रिभुवन कीर्ती आणि सुतशेखर असतं. हो. आता सुतशेखरच्या गोळ्या मिळतात, कारण लोकांना सहाणीवर उगाळायला वेळ नाही. त्यामुळे मॅन्युफॅक्चरने पण मात्रा बनवणं बंद केलं. हो. मग त्यात तुम्हाला एक विषय निघाला म्हणून सांगतो, किमान एवढं करा, पावडर करा, फाईन, त्या दुधात म्हणा पाण्यात मिक्स करून निदान जिभेच्या खाली ठेवा, गिळण्यापेक्षा गोळ्या, बरोबर. त्या गोळ्यांपेक्षा चांगला रिझल्ट येईल. हो. सॉर्बिट्रेटचं. काय जिथे जिथे जे औषध ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे तिथेच ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे. पण म्हणून डॉक्टरांनी मधातनं घ्यायला सांगितल्यानंतर मधातनंच घ्या. काही औषधं अशी असतात लोण्यातनं घ्यायला सांगतो, बरं. डाळिंबाच्या रसातनं घ्यायला सांगतो. हा. डाळिंबावर लेह म्हणून येतो, म्हणजे अवलेह म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मोरंबासारखं जे बघ, त्याच्यातनं घ्यायला सांगतो. काही तुपातनं, आलं लिंबाच्या पाचकातनं. कसं आहे, इट व्हेरीज फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल आणि काय व्याधी आहे त्याप्रमाणे, त्यानुसार ते अनुपान बदलत जातं. काय एक समजा हे जे औषधं आहेत ती वायूच्या गतीनुसार आणि अनुपानानुसार वापरली तर त्याचा रिझल्टवर उत्तम परिणाम होतो. जेवणाच्या आधी कुर्जे द्यायचं, जेवणाच्या नंतर काय द्यायचं, अर्ध्या जेवणात काय द्यायचं, तरी उपाशीपोटी काय द्यायचं, मोहर असे पुन्हा पुन्हा काय. तर खोकल्याबद्दल औषध मुहुर्मुरू घ्यायला सांगितलंय, म्हणजे पुन्हा पुन्हा. तर तुमच्या लक्षात येईल, खोकला एकसारखा येतो, तो काही एकदा सकाळी येतो आणि रात्री येतो असं नाही. मग इन्स्टेड ऑफ टेकिंग ट्वाईस मेडिसिन, आमच्याकडे वर्णन केलं 1-1 तासांनी चाटण राहा. ते किती योग्य आहे बघा. चाटण म्हणतो. एक्झॅक्टली, किती योग्य आहे मला सांगा. कंटिन्युअस त्याच्यावर अटॅक पाहिजे. काही औषधं आहेत युरिन इन्फेक्शनसाठीची, ती आम्ही अशीच सांगतो की ते बनवून ठेवा, अर्धा लिटर, पाऊण लिटर, 2-2 घोट तुम्ही अर्धा 1-1 तासाने घ्या. तर कंटिन्युअस त्याच्या फ्लोरा जो आहे तो सुधारत राहील. इट इज लाईक दॅट. ही औषधं एकदा सुरू केल्यानंतर काही व्याधींवर म्हणजे ही आपल्याला आयुष्यभर घ्यावी लागतात का, किंवा त्याची मात्रा नंतर कमी केली जाते का? म्हणजे कारण या औषधांचे फारसे दुष्परिणाम असे, जसं तुम्ही म्हणालात की आपण पाणीपुरी खाताना दुष्परिणाम विचारत नाही, मात्र डॉक्टरांना पेशंट्स विचारतात की या औषधांचे दुष्परिणाम. मात्र असे काही अशी काही आयुर्वेदामध्ये औषधं सांगितलेली आहेत का जी आयुष्यभर जरी घेत राहिलो तरी त्याचा चांगला फायदाच आपल्या गंमत अशी आहे की शक्यतो आहाराचे नियम पाळून आणि व्यायाम उत्तम करून हे टाळणं आवश्यक आहे. शेवटी औषधच आहे.
पण तरी सुद्धा आयुर्वेद असल्यानंतर वनस्पती जे असल्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट्स होणार नाही हे 100%. बरोबर. परंतु एखादा तो व्याधी बरा झाल्यानंतर 6 महिने वर्षाने ती बंद करावी लागतात. परंतु काही ठिकाणी डॅमेज एवढं असतं किंवा सतत अटॅक होत असतात. आता मी जरी तुला सांगितलं की हे खाऊ नका ते खाऊ नका, पण हां आम्ही तेवढं वेळ आली की तुला ते खावंच लागतं कारण पोटात भूक आहे. बरं, दुसरं असं पेस्टिसाइड्स किती जात आहेत ह्याच्यावर माझा कंट्रोल नाही, तुझा कंट्रोल नाही, सॉरी तुमचा कंट्रोल नाही. काय नाही. हां, आणि ह्याला उपाय काय? बॉडी थकते अगं टॉक्सिन्सची फाईट देता देता, बरोबर. आणि त्यातच हे काहीतरी निघतं. हो. त्याच्यामुळे काही औषधं जरी आयुष्यभर घ्यायला लागली तरी काही हरकत नाही, कारण शेवटी त्याच्यामध्ये तुळस, सुंठ, कोरफड असंच वापरलेलं आहे. बरं. त्यामुळे काय. आता तू म्हणशील का पूर्वी का नव्हतं, मग पुन्हा ते की पूर्वीची जीवनशैली, पूर्वीची क्वालिटी ऑफ द फूड, पूर्वीचं क्वालिटी ऑफ एअर, पूर्वीची क्वालिटी ऑफ एअर इज टोटली डिफरंट. आणि शारीरिक हालचाल. असं तो आहे. अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पण ही औषधं म्हणा किंवा एकूणच आयुर्वेद हा हळूहळू आपल्यावर परिणाम साधत असतो. म्हणजे आज औषध घेतलं आणि आज माझी डोकेदुखी थांबली असं क्वचितच इथे घडतं, जे इतर उपचार पद्धतींमध्ये हे आपण चुकीचा म्हणतो. कन्सेप्ट आहे. तर ही हा चुकीचा संकल्पना कन्सेप्ट आहे. हां. अतिशय चुकीचं आहे. डोकं दुखणं तुम्हाला 2 तासामध्ये रिलीफ मिळालाच पाहिजे जर तुमची औषध योजना योग्य असेल तर. बरं. आता गंमत अशी आहे की खूप वेळा लोकांना डोकं कसं दुखतं हे सांगता येत नाही. हा कपाळाच्या इथे दुखतंय, टाळूच्या इथे दुखतोय, मागचा भाग दुखतोय, चिकित्सा वेगळी आहे. आणि नुसतंच ते नाही की पेनचं पण पेन, वर्णन आहे की पेनचं प्रिकिंग वर्णन. पेन आहे, हां. हेवीनेस आहे, थ्रॉबिंग पेन आहे. ह्या पेनमध्ये पण डिफरन्स आहे. बरं. तर डोकं तुम्ही जड होणं निराळं असं ही म्हणते त्याप्रमाणे. हेवीनेस जसं तिला म्हणायचं आहे आत्ता. बोल. तर त्यानुसार चिकित्सा बदलते. पण मग एकूणच म्हणजे जनरली हे बघा, आम्ही कुठच्याही आपण शेवटी प्रत्येक पॅथी ही माणसाच्या चांगल्यासाठीच आहे. चांगल्यासाठीच काम करत असते. इमर्जन्सी अगदी बेधडक पॅरासिटामॉल घ्यायला माझी काहीही हरकत नाही, किंवा घ्या. हां. ते सहन करण्यापेक्षा रिलीफ मिळवा हे पहिलं रिलीफ देणं आहे. बरोबर. पण मग उशिरा परिणाम साधत असतात ही औषधं, किंवा आपल्याला बरेच दिवस ही औषधं घ्यावी लागतात तेव्हा आपल्याला ते परिणाम दिसायला लागतात. हे जे आयुर्वेदात बरेच दिवस सांगितलेलं औषध घेणं निराळ, किंवा तुम्ही त्याचा परिणामाशी जर बघत असाल हो. तर बेसिकली आपल्याकडे एक असं आहे की पहिल्यांदा काही झाल्यानंतर फर्स्ट लाईन ही ॲलोपॅथीकडे जातो मनुष्य. त्यात म्हणजे वेगळं असं काही नाही आहे. बरोबर. अनेक वर्षाचा तो आहे की मला पटकन बरं वाटलं पाहिजे, तो ॲलोपॅथीकडे जातो. आणि माझ्याकडे कधी येतो 2 फायली घेऊनच येतात. म्हणजे हे बाबा हे झालंय, आता बघा तुम्ही बघा. आता मला 2 महिने 3 महिना जुना रोग चालू करून त्याला चिकित्सा देताना माझी रिक्वायरमेंट असते पेशंटला, बाबा 2 ते 3 आठवडे तरी थांब, हो. देन यू विल गेट द रिझल्ट. आणि असं का? कारण मुळाशी जाऊन आम्ही विचार करतो. म्हणजे आता डोकं का दुखतं? डोकं दुखतं म्हणून औषध देणं वेगळं आणि डोकं का दुखतं हे समजून घेऊन औषध देणं वेगळं. बरोबर. म्हणजे अगदी युरिन ट्रॅक किंवा ह्याच्यातले सुद्धा काही कंप्लेंट्स असतील तरी सुद्धा डोकं दुखू शकतं, बरोबर. किंवा मायग्रेन असेल किंवा डोकं दुखायचे विविध आस्पेक्ट्स आहेत, तर ते शोधून त्याला औषध देणं. बरोबर. त्यामुळे इट टेक्स अ लिटिल टाइम. बरोबर. असं नाही की घेतलं आणि लगेच 2 मिनिटात डोकं थांबलं. हे स्टेटमेंट थोडंसं चेंज होतं डिपेंडिंग की तुम्हाला ॲक्च्युअल रूट कॉजला काय प्रॉब्लेम आहे. काय कॉन्स्टिपेशनमुळे डोकं दुखतं, ॲसिडिटीमुळे डोकं दुखतं, तुझ्या मनाच्या विरुद्ध कोणी वागलं तरी डोकं दुखतं, झोप नाही झाली तरी डोकं दुखतं, पाळीच्या ह्याच्यामुळेच डोकं दुखतं. तेव्हा You अधिक have कारण- you have to अनेक pinpoint. कारण. हां, पॅरासिटामॉल आत्ता द्या, ठीक आहे, तुला रिलीफ मिळू दे. पण तुला याचा बंदोबस्त करायचा असेल तर मी जे म्हणाले की समूळ नष्ट करण्यासाठी ते म्हणून आहे. आपण इथे तो प्रकार वळावं. आहे. खरं. यात सर्जरी सुद्धा असतात असं ऐकलंय. सर्जरी आहे, सुश्रुत संहितेत सांगितलेले आहेत, बरं. पण आम्ही काही त्याचा अभ्यास खरं सांगतो केलेला नाही. नाही, आहेत कॅटरॅक्ट सर्जरी पासून प्लास्टिक सर्जरी सर्जरी आहे. पर्यंतचे सगळं सगळ्या वर्णन सर्जरीचं केलेलं आहे. वर्णन आहे. परंतु मधल्या त्या 7.5 वर्षाच्या गुलामीमध्ये किंवा यांच्यामध्ये त्याच्यावर रिसर्च झाला नाही, हे त्यातलं खरं. बरं. बरं. म्हणजे अगदी रिसर्च इन्स्ट्रुमेंट्स पासनचं सगळं वर्णन आहे. अगदी अगदी वेगवेगळं. अगदी डिलिव्हरीचं इन्स्ट्रुमेंट लागतात, तीही वर्णन केलेली आहेत. परंतु हे 750 ह्याच्यामध्ये जी काही
आपल्या संस्कृतीला हा. जो रिसर्च किंवा ज्या अभ्यासाला रिसर्च व्हायला पाहिजे इतका होऊ शकला नाही. नाहीतर आहे, वर्णन केलेलं आहे. इन्फर्टिलिटी सारख्या समस्या त्यावर सुद्धा उपचार उत्तम आहे. औषध आहे. तू सांगतेस कसं आहे, बेसिकली हा प्रॉब्लेम येतो ना, तो व्यायामाचा अभाव असल्यामुळे होतो. आणि सध्या हे काउंटवर जास्त त्याचं हे होतं, म्हणजे स्पर्म काउंट काय आहे किंवा ह्याचा काउंट काय आहे. तर आपण साधं गोष्ट सुद्धा करू शकतो, ते म्हणजे आपल्याला क्वांटिटीशी एवढं इम्पॉर्टन्स नाही, आपल्याला क्वालिटी पाहिजे. मग स्पर्म काउंट लाखात असेल नाही तर हजारात असेल, आपण त्याची क्वालिटी अशी करतो की अ सिंगल स्पर्म कॅन ॲक्ट आणि इट विल गिव्ह रिझल्ट्स. त्यामुळे से- क्वांटिटी सैन्य किती पण महत्वाचं नाही, खाण्यामध्ये सेनापती सुद्धा चांगला काही पाहिजे. बदल करावे लागतात का? कशात? म्हणजे आता आपण जे म्हणतो की आता आपण क्वालिटी पुन्हा इम्प्रूव्ह. एकदा खाण्याची क्वालिटी जर हो, अर्थातच ना. शेवटी तुझ्या अंगात रक्त बनणार आहे, तुमची हाडं जी बनणार आहेत, मांस बनणार आहे, तर रॉ मटेरियल एखाद्या फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल चांगलं असेल तर फायनल प्रोडक्ट विल बी बेस्ट. त्याच्यामुळे इट डिपेंड्स ऑन द रॉ मटेरियल ऑल्सो. तेच सप्तधातूंची थिअरी इथे येतेच. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. ह्याच्यावर फाईन पचन प्रत्येक धातूचं एक एक अग्नी सांगितलंय. सूक्ष्म पचनाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे काही खाता ते जाठराग्नीचं पचन तर आहेच, पण अगदी शुक्र धातूला पोषण होईपर्यंतचे एवढं सूक्ष्म तळावर ते पचन व्हायला पाहिजे. मग ते एकदा व्यवस्थित झालं तर तुमच्या शुक्र धातूची क्वालिटी ही इम्प्रूव्ह होणारच आहे. इसेन्स आणि वेस्ट पार्ट सेपरेट झाल्यानंतर इसेन्स पार्ट सुद्धा त्याच्यावर पुन्हा वेगवेगळ्या याच्यात प्रोसेस होते. ही सांगते त्याप्रमाणे प्रत्येक धातूच्या याच्यात रक्त वाढणारा तिकडे जातो, मांस वाढणार इकडे जातं, अस्थि वाढणारे तिकडे जातात, प्रोसेसवर मग होते. त्याच्यामुळे तिथेही तो अग्नी चांगला पाहिजे. क्वालिटी इम्पॉर्टंट मोर दॅन क्वांटिटी. क्वालिटी आणि मुख्य म्हणजे व्यायाम. आता मुलांना आत्ता कालच्या ॲडमिशनपासून ही स्कॉलरशिप म्हणजे नक्की, ऐकून भाबाची स्कॉलरशिप, सायन्स गणिताच्या परीक्षेला इतकं सोडलंय 10वी 12वी, त्या मुलांना व्यायामाला वेळच नाही मिळत. हा व्यायामाचा काय विचार? व्यायाम म्हणजे जी आत्ताची पिढी जिममध्ये जाऊन एक एक दीड तास व्यायाम करते, तो व्यायाम वेगळा. आणि शारीरिक हालचाल किंवा ज्याला आपण म्हणतो कवायत, कसरत, या ज्या गोष्टी असतात, तर ह्या व्यायाम. तर मला विश्वास आहे फक्त याचं वर्णन केलेलं आहे. सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार बस. आणि योगासन. योगासन बेस्ट एक्झरसाइज सूर्यनमस्कार. पद्धत हो. ही आयुर्वेदामध्ये काही नमूद नाही वेगळी ते ऑलरेडी केलं आहेच. Authentic. आपण ऑथेंटिक पतंजली किंवा यांचं जे आहे योगासनापेक्षा सूर्यनमस्कारामध्ये जवळजवळ 7-8 आसनं येतातच. हो. हां, मुख्य म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम बॉडी गव्हर्न करते. मग त्या पूर्ण एंडोक्राईन सिस्टीमवर कंट्रोल करायला सूर्यनमस्कारासारखा व्यायाम नाही. साधा बसून केर काढणं, उकिडवं बसून, हा सुद्धा उत्तम व्यायाम आहे. मंगळागौरीचा व्यायाम हा सुद्धा स्त्रियांसाठी अप्रतिम आहे. त्याने तुमच्या स्त्रियांचं ओटीपोटाचे स्नायू, गर्भाशयाची ॲक्टिव्हिटी उत्तम राहते. तुम्ही पिंगा घाला 2 मिनटं, आम्ही तो ॲडव्हाइस रेग्युलर देतो. बसफुगड्या घाला 2 मिनटं आणि सूर्यनमस्कार घाला. तुम्हाला काय शक्यतो प्रॉब्लेम यायला नको. शक्यतो 99%. कळलं की नाही? आता वॉशरूमसुद्धा इंग्लिश असतात, त्यामुळे उकिडवं सुद्धा बसता येत नाही लोकांना हल्लीच्या. आणि सांगितलं तर नाही आवडत त्यांना. डॉक्टर औषध द्या. दिस इज रॉंग. रॉंग म्हणजे काय? आम्ही त्याच्यासाठीच बसलेलो आहोत. पण नवीन पिढी चांगली करण्यासाठी तर व्यायामाला पर्याय नाही होत. आणि एक्सरसाइज हा मेंटेनन्ससाठी करायला पाहिजे. एक्सरसाइज इज नॉट इक्वल टू ओव्हर एक्झर्शन. म्हणजे तुमचं ऑलरेडी एक्झर्शन झालंय आणि तुम्हाला स्वतःची बॉडी फिटनेससाठी तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे, मग हे सूर्यनमस्कार वगैरे तुम्ही करू शकता. जिममध्ये ऑलरेडी तुम्ही 2-2 तास घालवताय, तर मी म्हणेन दॅट इज ओव्हर एक्झर्शन. क्रिकेटियर्स किंवा हे सुद्धा खेळणारे तो एक्झर्शन होत होते. त्यास ते सहन करण्यासाठी वेगळा एक्झरसाइज करतात. असा तो प्रकार आहे.
आपल्याकडे ना प्रत्येक गोष्टीच्या काही ठराविक वेळा नेमून दिलेल्या आहेत. जसं आत्ता आपण चर्चा केली की अन्नावर सुद्धा हे अन्न कसं घ्यावं आणि कधी घ्यावं, रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या वेळेला कशा पद्धतीने असावं याबद्दल. तर तसंच सूर्यनमस्काराच्या सुद्धा काही ठराविक वेळा. आता आपण म्हणतो सूर्यनमस्कार आणि मग सूर्य डोक्यावर गेल्यानंतर तो सूर्यनमस्कार घालणं, त्याचा फायदा होणार आहे की खरंच ती जर वेळ पाळली तर त्याचा जास्त फायदा होणार आहे? मी म्हणेन सूर्य डोक्यावर आला पण घाला, पण उत्तम म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस आणि सूर्यास्ताच्या वेळेस त्याच्यावर रिसर्च झालेला आहे. आणि तो रिसर्च असा सांगतो की सूर्योदयाला सकाळी पूर्वेकडे तोंड करून आणि सूर्यास्ताच्या वेळेस पश्चिमेकडे तोंड करून जर घातला तर त्याचे रिझल्ट जास्त येतात. प्लस नावं घेऊन घेतला, जसं काय भास्कराय नमः, मरीचे नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, तर अजून दुधात साखर. पण हे सगळे फॉरेनला झाले, तर आपल्याकडे नाही रिसर्च झाला. हा रिसर्च माझ्याकडे 98 साली एक रिसर्च हे आलं, तर त्यावेळेस मी वाचलेलं होतं की त्याचा तुम्ही हे बघा त्याचा फायदाच होणार आहे, पण अधिक फायदा तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या वेळेला जर केलं त्या त्या दिशेला तोंड करून तर त्याचा निश्चित जास्त फायदा होतो, हे नक्की. पण नाही जमलं तरी हरकत नाही, पण करा. पण घाला. सूर्यनमस्कार घालण्यासारखा उत्तम व्यायाम शरीराला नाही, खरं. आणि तो अगदी कमी वेळामध्ये सुद्धा. कमी वेळात आणि छोट्या जागेत होतो. तुम्हाला जिमची कसलीच जरूर नाही, मशिनरी नाही, काही मशिनरी नाही, झिरो इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपण एकूण ना तुझं पाशी असं आहे ते. खरं. आयुर्वेद चिकित्सकांशी चर्चा करताना हे दोघंही बसलेले आहेत आणि यांच्याशी चर्चा करताना औषधं किंवा एकूण आजार व्याधी यावर तर आपण बोलतोच आहोत, पण एकूणच आपली जीवनशैली कशी असावी आणि मग यामध्ये व्यायाम वगैरे ह्या गोष्टी येतात. कारण हे संपूर्ण चक्र आपलं शरीराचं एक संपूर्ण मानसिक आणि शारीरिक चक्र सुधारणारा एक वेद आहे आयुर्वेद म्हणजे. तर एक थोडासा वेगळा प्रश्न की जसं मी मगाशी समज गैरसमजांबद्दल बोलले की असे आमच्या मनात किंवा पेशंट्सच्या मनात हे असू शकतात की ही उष्ण पडतात का औषधं, याला खूप वेळ लागतो का परिणाम साधायला, मला अजून तरी काही इफेक्ट दिसत नाहीये, पुढे दिसेल का, असे प्रश्न साहजिक येऊ शकतात. अगदी तसंच शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या व्यक्ती आपल्याकडे आहेत आणि ज्यांना मांसाहार सोडायचा नाहीये मात्र आयुर्वेद उपचार पद्धत सुरू करायची आहे, त्यांच्यासाठी औषधं घेताना संपूर्णपणे त्यांनी मांसाहार सोडावा असं अपेक्षित असतं का डॉक्टरांना? आमच्याकडे येणाऱ्या पेशंटवर आम्ही असं काही कंपल्शन करत नाही. गंमत अशी आहे, हे करताना बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात की काय व्याधी झाली आहे, त्याची स्टेज काय आहे, त्यानुसार आम्ही महिनाभर खाऊ नकोस किंवा 1.5 महिना टाळ असं सांग, किंवा काही पाळीच्या किंवा इतर काही संदर्भात उष्णतेच्या किंवा त्वचेच्या संदर्भात असेल तर मग माशांमध्ये फक्त पापलेट आणि घोळ खा, छोटे मासे टाळ असा सल्ला देतो. मात्र अंडी आणि चिकन हे मात्र गावठी खा हा आवर्जून सल्ला देतो. कारण त्या बॉयलर चिकन किंवा जे अंडी म्हणतात हल्ली, इट इज अन आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक गोष्टीत काहीतरी स्त्रीत्व किंवा पौरुषत्व असतं. पुरुषांना सुद्धा ब्रेसमार्क आहेत. एक हार्मोन म्हणजे डॉमिनेट करतं तेव्हा तो लिंग स्थापन होतो, परंतु तसंच आहे. अंड हे इन्फर्टाईल म्हणू आम्ही, जो आपल्यासारखा नवीन बनवू शकत नाही, ते जर अन्न तुम्ही घेतलं तर तुम्हाला नाही पण तुमच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला इन्फर्टिलिटीशी सामना करावा लागणार आहे. लक्षात आलं का? हेच फक्त महत्वाचं ह्याच्यातलं आहे. आता काय आपण म्हणतो ते GM काय जेनेटिकली मॉडिफाईड, हे काय दुसरं तेच आहे ना. आम्ही ज्याला नाही नको म्हणतोय अमेरिकेहून, ते तेवढ्यासाठीच म्हणतोय. हा त्याचा खरा म्हणजे एक हा खरं कारण असायला पाहिजे टाळायला ते, की आज आम्ही ज्वारी लावली त्याच्यातच पुढच्या वर्षी ज्वारी आम्ही घेणार आहोत. मग ते दॅट कॅपॅसिटी, एका बीजापासूनच दुसरं बीज बीज निर्माण होणं आवश्यक आहे. मग हे काय हे तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची ती बीज निर्माण करण्याची क्वालिटी ऑफ द सिमेन, क्वालिटी ऑफ स्त्रीबीज, क्वालिटी ऑफ पुरुष बीज सगळ्यावरच परिणाम होणार आहे. सीडलेस ग्रेप्स, वाईन सुद्धा होत नाही, त्याला सुद्धा मी असं ऐकलंय की सीडवालीच ग्रेप्स लागतात.
आजकाल तर सीडलेस फळं किती आलेली आहेत बाजारात. लोक आवडीने खातात. आम्ही म्हणतो पेरू चावून खा, नॅचरल कॅल्शियम मिळेल, बियांसकट खा. अहो त्या बिया खाऊन लगेच काय मुतखडा होत नाही हो. पेशंट आम्हाला सांगतो "अहो, आम्हाला मुतखडा होतो." हो खाऊन तर बघा आधी. डाळिंब बियासकट खा. खायला पाहिजे. मी पुढे म्हणेन की ज्यूस पिण्यापेक्षा ज्यांना दात आहेत त्यांनी चावूनच खावं, कारण पचनाची पहिली पायरी आहे की जी लाळ मिक्स होणं आवश्यक आहे. यू आर नॉट सपोज टू ड्रिंक ज्यूस. तू गटागटा प्यायचा आणि तुम्ही करून बघा प्रयोग. मग एक डाळिंब खाल्ल्यानंतर बास म्हणतो मनुष्य. हो. तिथे मी 2 डाळिंबाचा रस काढला तरी असं आहे ते. तसंच आता पूर्वीच बघा आपण वाचलेलं असेल झुणका भाकर. हा. हं? काय ओलं आहे याच्यामध्ये? कशात भिजवणार? कोरडंच आहे ना अन्न. खरं आहे. मग ते का कोरडं? कारण गिळण्या इतकी लाळ मिक्स होणं. बरोबर. दॅट इज अ साइन ऑफ Digestion. गुड हा, डायजेशन. पचनाची सुरुवात ही तिथून होते. आता हल्ली काय आईना खूप जण घरी वेळ नसतो. दिलं दुधात कालवून, आमटीत कालवून, तो गसा गसा गिळत सुटतो पुलगा. त्यालाही कळत नाही पचतंय की नाही. आईला समाधान वाटतं छान खाल्लं. मी दिलेलं संपवलं. त्याला कोरडं द्या, त्याला पाहिजे तेवढंच खाईल. मुलाचा प्रॉब्लेम येणार नाहीत. कारण त्या क्वांटिटीमध्ये फरक पडतो. ओलं केल्यानंतर 1 पोळी खा किंवा 2 पोळ्या खा, ओव्हर इटिंग होऊ शकतं. होतच ड्राय ह्याच्यामध्ये होऊ मला शकतं नाही होतच. 1 पोळीने माझं सॅटिस्फॅक्शन होत असेल तर दुधामध्ये किंवा कशात मिक्स केल्यानंतर मी 2ही खाईन. आणि एवढं करून पोट रिकामं वाटतं. ही त्याची गंमत आहे. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही ॲसेस करा स्वतः. मी म्हणतोय म्हणून नाही. बरोबर. तुम्ही चटणी पोळी खा, लोणचं पोळी खा, सुकी भाजी पोळी खा. काही एकदा बोलवलं मऊ झालं रे झालं. आता पुरणपोळी एका दुधात टाकल्यानंतर पटकन समजते, संपते. तुपाबरोबर खा, डबल वेळ लागतो. पुरणपोळी तुपाबरोबर खाणं येस, योग्य. अँटीटोड आहे तो चण्याच्या डाळीचा. बरं. जसं तुम्ही अग्नी का काय मध्ये मगाशी म्हणाला तर हो. अग्नीचं संरक्षण किंवा अग्नी चेतवण्यासाठी हे तुपाची जरूर आहे. बरं. जर आपण होमात बघतो की होमात तूप टाकल्यानं ज्वाळ येते, त्या ज्वाळेमध्ये तुम्ही हवन करा, सगळं जळलं जातं. तसा हा अग्नी आहे. तशीच जिथे आत्ताची एक रिसेंट केस सांगते. खूप वर्षांपासून मायग्रेनचा त्रास आहे. त्यामुळे एक पेशंट बरेच म्हणजे पुरणपोळी किंवा असं हेवी खात नव्हते. तर मी त्यांना सांगितलं की तुपासोबत पोळी आणि काकडीची कोशिंबीर अशा कॉम्बिनेशनमध्ये पुरणपोळी खाऊन बघा. 2 पोळ्या खाल्ल्या 2 दिवस, मायग्रेनचा 0.1% सुद्धा त्रास झाला नाही. बरं. पण हे कॉम्बिनेशन का? कारण अँटीडोट बरं. ते कॉम्बिनेशन आहे. तर पिंक ड्रेसच्या खाली मॅचिंगच सलवार येणार. हो. त्यामुळे त्याच्यासाठी ते कॉम्बिनेशनच सुटेबल आहे. बरं. तसंच एखाद्या गोष्टीसाठी त्याला परफेक्ट कॉम्बिनेशन तुम्ही जर खाल्लं तर त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही, काही निगेटिव्ह इफेक्ट दिसणार नाही. बरं बरं. पण मग आता तुपावरनं विषय निघाला म्हणून की बऱ्याच घरांमध्ये घरातच तूप केलं जातं, कढवलं जातं. लोणी कढवून म्हणजे तूप केलं जातं. आपण काही जण गाईचं दूध प्रिफर करतात, काही जण म्हशीचं दूध प्रिफर करतात. नेमकं आपल्या शरीरासाठी आणि एकूण संतुलन राखण्यासाठी गाईचं दूध चांगलं की म्हशीचं दूध चांगलं, आणि मग त्यापासून जे तूप निघणार आहे? दोन्ही दूध उत्तम. दोन्ही दूध उत्तम. कळलं? परंतु प्रत्येकात पण आहे. प्रत्येक गाईचं दूध हे ज्यांचा कोटा हलका आहे किंवा ज्यांना भुकेचं अग्नी हलका आहे त्यांना उत्तम. ज्याला उत्तम भूक आहे, जो उत्तम व्यायाम करतो, तो म्हशीचं दूध तर काही नो इश्यू, त्या तुपात आहे. मात्र ते दूध गाईचं म्हणजे गावठी गाईचं असणं आवश्यक आहे. पुन्हा मगाशीमध्ये जे अंड्याबद्दल आणि ह्याच्या सीडलेस बद्दल सांगितलं, तोच मुद्दा इथे आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे. त्या गाईच्या जर्सी दुधावर मुलं वाढवणं हे चुकीचं आहे. मग वाटेल ते द्या, म्हशीचं दूध द्या. अहो आम्ही चहा पण देतो कधी कधी लहान मुलांना 3 महिन्याच्या. काही घेत नसेल तर मुलं आवडीने पितात आणि काही अपाय अर्थात दुधाचा चहा आपण पितो तसा नाही, पण पातळ करू, काही हरकत नाही. दूध आणि दूध हे मला सांगा हो, 6 महिन्यापर्यंत जसं लहान मुलाचं उष्टावण का काहीतरी करतात 7व्या महिन्यात, तोपर्यंत दुधावरच असतो ना. मग तो वैरी कसा असू शकेल तुमचं? ते बाय बर्थ तुम्हाला 6-7 महिने तुम्ही दुधावरच हे करताय. त्या गंमत अशी आहे की तुम्ही म्हणाला अहो डॉक्टर किती ठिकाणी आम्ही लक्ष द्यायचं. बरोबर आहे, कारण त्या म्हशीचं आणि गाईला सुद्धा हार्मोनल इंजेक्शन देतात. मी जे व्यायामाचं का सांगितलं
की ते आपण ह्याच्यावर आपण कुठेही होणार थोपवू शकणार नाही. आणि म्हणून लवकर उठून व्यायाम करणं, की त्यातल्या त्यात तुम्ही ह्यांच्याशी फाईट करू शकाल. आता हार्मोन्सचे इंजेक्शन दिल्यामुळे आता बघा मुलीसुद्धा फार लहान वयात येतात. हो. तुम्ही बघा रस्त्यावर जी मुलगी 20-21 वर्षी दिसली पाहिजे ती 13-14 वर्षी दिसते. याचं मूळ कुठेतरी हे खाण्यापिण्यात तुमचं असतं. पोषण तिकडे होते असं इन्फर्टिलिटी. बरं. हा त्याचा बारकाईने विचार व्हायला पाहिजे. बरोबर. सगळ्यांनीच मिळून करायला पाहिजे. खरं. ह्याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे. रिसर्च आता आपण ज्या कॉम्बिनेशन्स बद्दल म्हणत होतो, अगदी तसंच विरुद्ध आहार ही जी संकल्पना आहे, म्हणजे आता तो विरुद्ध आहार टाळण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करतोय. मुळात तो घेतलाच का आपण? कारण त्यामुळे अनेक त्वचाविकारासारखे सारख्या समस्या उद्भवतात. त्वचाविकारच नाही तर इतर अनेक समस्या आहेत. तर असा विरुद्ध आहाराची काही उदाहरणं आहेत का, जी दैनंदिन जीवनात आपण टाळू शकतो? खरं सांगू का, जो मासे खाणारा असतो, मी बरेच घरात बघितलंय, ती त्यांना इतकं माहिती की त्या दिवशी दूध प्यायचं नाही. किंवा दुधाचे पदार्थ नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, पूर्वजांचं थोडं ऐका, घरच्या आजी आजोबा आणि मावशीचं. फक्त त्याच्यात सांगण्यासारखं म्हणजे दूध केळं किंवा दही हे. पण किंवा आता तो आता smoothies सांगून निघाल्यात. सांगून सांगून तो आता हो. बोथट झालाय लोकांनी. शिकरण हे वर्जे आता मी अनेक 20 ऐकतो 20-25 वर्ष सगळीकडे. ते ह्याच्या पलीकडे फार नाही, फक्त दूध मासे. पण हे लोकांना माहिती आहे, जे ऍक्च्युली नॉनव्हेज खाणारे असतात दे वेल नो. कारण काय ते मला प्रश्न विचारतात, त्या दिवशी डॉक्टर दुधातलं औषध रात्री कसं घेऊ? बरोबर. आम्ही मग 3 त्याला दिवस काही पर्याय पाणी असतो? सांगतो आम्ही. पाणी. ह्याचा मला खूप आनंद वाटतो की ह्यांना खरंच माहिती आहे खाण्याचं काय आहे ते. हो. इट इज इम्पॉर्टंट थिंग. मला वाटतं की ते इनबिल्ट आपल्याला माहितीच असतं. असतं, पण हल्ली ना दुर्लक्ष करण्याची जी असते ना, ह्यात काय आणि त्यात काय, तसं नाही. मी म्हणतो तुम्ही तुम्ही विश्वास नका ठेवू. देन अप्लाय युअर माइंड, यू अप्लाय युअर ब्रेन. तुम्ही काहीतरी विचार करा ना, का सांगितलं नसेल? प्रत्येक ठिकाणी सायंटिफिक उत्तरच तुम्हाला मिळतील. पूर्वीची फक्त- जी सांस्कृतिक पार्श्वभूमी होती ती आता कुठेतरी हरवली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आता कॉम्बिनेशन तू म्हणशील जसं स्मूदीज आणि फ्रुट्स आहेत हो. हा. किंवा फ्रूट सॅलड आहे, हो. मीठ आणि दही, दूध आहे, दूध, हो. दही आहे, हो. हे सगळं विरुद्ध अन्न ह्याच्या अंडरच येतं. कोशिंबिरीमध्ये तर आपण जर दही घातलं आपण ते त्याच्याबरोबर तुमचा काकडी बिकडे अजून काहीतरी असतं ना, हो. त्या दोनच गोष्टी नसतात. बरोबर. किंवा आपण कोशिंबीर खाल्ली तरी किती कधीतरी क्वचित चमचाभर खातो. आता ह्याच्यावरून मी पुढे सांगतो की सॅलड खा. कच्चं खाण्याची एन्झाईम्स फक्त चतुष्पाद प्राण्यांना आहेत. माणसाला बॉइल्ड आणि कुक फूड खाण्याची आणि पचण्याची एन्झाईम्स आहेत. बरं. भाजी आपल्याकडे पातेल्यात करतात हं. आणि कोशिंबीर छोट्या वाडग्यात असते. हा. ताटाची उजवी बाजू आणि डावी बाजू असते. डावी बाजूचं प्रमाण एवढंच असतं, तुम्ही तेवढं खा. आता उलटं असं झालंय की वाडगा भरून लोक कच्चं खातात. खायला बद्दल माझं नाही, शेवटी प्रमाण. कच्चं खाण्याचे एन्झाईम्स नाही आहेत, तेवढ्या प्रमाणातच ते जायला पाहिजे. आणि जे पूर्वजांनी सांगितलं ते जस्ट यू फॉलो, बाकी काही करू नका तुम्ही. ते शिजलेलं पटकन पचतंय. आता बघा गंमत अशी आहे की अग्नीचा मध्ये तुम्ही बोलताना म्हणालात की भाजी करताना तुम्ही शीत किंवा त्याचं एक फोड करून बघता आणि सांगता अजून अग्नीची जरूर आहे. हा. तर करेक्ट की नाही? हा. म्हणजे अग्नीचं किती हे आहे सांगा मला, महत्व. मग त्या अग्नीकडे दुर्लक्ष करू नका. अग्नी म्हणजे ऍसिड म्हणा तुम्ही वेगळ्या ह्याच्यामध्ये, दुर्लक्ष करू नका. काय विषय. पण तुम्ही आत्ता म्हणालात तसं की फार पूर्वी आपल्याकडे पद्धत होती की डावी बाजू उजवी बाजू कोशिंबीर चटणी असं एकूण म्हणजे काय म्हणा चौरस आहार हा घेतला जायचा आणि तो रोज घेतला जायचा. आज आपण म्हणतो की गोड हे आपण क्वचितच घेतो कारण साखरेवर नियंत्रण आणण्याची गरज आपल्याला आता लागते आहे. यासाठी पुन्हा जीवनशैलीकडेच आपण नाही. मुख्य म्हणजे सॉरी टू इंटरप्ट यू, गोड खाऊनच शुगर होते असं नाहीये. Yes. ते मेंटल स्ट्रेसमुळेच आहे.
अति ताणामुळे मनाच्या शरीर सिस्टीम बिघडते. हे मी खूप वेळा बघितलेलं आहे. बरं. स्ट्रेस आला की केमिकल चेंजेस जे बॉडीमध्ये होतात, खूप वेळा गोड म्हणजे टाळून आमच्या काही पेशंटची 350च्या खाली शुगर येत नाही. आणि जो तो आनंदात जगत असतो ना, सगळं खाऊन आंबा बर्फी खा, लाडू खा, तो भीत जातो, पण नंतर नाचत येतो 150चा आहे. ह्याचं कारण मी त्याला असं वाटतं की त्याचं मानसिक रिलॅक्सेशन, मेंटल रिलॅक्सेशन आलं तरी ऍक्सेप्ट करत पुढे जाण्याची ही जी वृत्ती आहे ना, अध्यात्मात जे सांगितलं ना, आहे ते ऍक्सेप्ट कर आणि पुढे जा. मला काय पाहिजे यापेक्षा तू गेले तिला जे मिळालं त्याच्यात समाधानी राहा, ही वृत्ती जर असेल शुगर माझ्यामध्ये कमी येईल. एक माझं एक हे, पण ह्याचा मनाशी खूप संबंध आहे. इव्हन आपण जेवण कसं बनवतो, पूर्वी श्लोक किंवा ओव्या म्हणत, विष्णू सहस्त्रनाम म्हणत, तो त्याचा परिणाम होतो. त्या बाईला असं वाटायचं की आपल्या नवऱ्याला मुलांच्या अंगी लागावं. हा भाव जो आहे त्या भावाने त्या औषधावर परिणाम होतो आणि ते उत्तमरित्या अंगी लागतं. आता तुम्ही हॉटेलमध्ये जाता, खाण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण त्या आचार्याला जर घरचा काही प्रॉब्लेम आहे, त्याचा मुलगा हॉस्पिटलला आहे, त्याची आई हॉस्पिटलला आहे, किंवा त्याला आर्थिक विवंचना आहे, इट इज गोइंग टू अफेक्ट दॅट फूड. आता मी बरेच वेळा बघितलंय, शहरामध्ये गायी असतात बघा, त्या गायीला नवग्रह शांत किंवा व्यतिपात शांत याचा सांगतात, त्याला गायीला गोग्रास द्या आणि मग ते ओवाळून तिला खायला दिलं जातं. हे मी एकदा आम्ही प्रयोग केला का, ते दूध माणसाला दिल्यानंतर माणसाला डिस्कम्फर्ट प्राप्त होतो. असं का असावं? आता काय मलाही माहित नाही, हा पुन्हा रिसर्च आहे की काहीतरी मंत्र केल्यामुळे ते जे अन्न खाल्लं जातं. बेसिकली ते पुरणाची पोळी आणि वरण खाण्याचा अपेक्षाच नाही गायीने. तिने चाराच खाणं अपेक्षित आहे. परंतु असं मंत्राचा परिणाम होतो. एस्पेशली मी आता ते दूध दिलं आम्ही लहान मुलांना, पण ती मुलं रडतात, त्याचं कारण कळत नाही. आणि ते आम्हाला जेव्हा असं लक्षात आलं, दूध बंद केल्यानंतर पुन्हा मूल रडण्याचं थांबलं. मे बी हे पुरणपोळी वगैरे खाऊन सुद्धा त्याचे ज्यूस बदलले असतील, दूध बदललं असेल, असंही असेल, किंवा मंत्राचाही प्रयोग आहे. त्यासाठी रिसर्च पाहिजे की एक्झॅक्ट काय होतं. असं आहे ते. शेवटी हे कालचक्र आहे, कालचक्र आहे. इट्स अ सर्कल, लाईफ सर्कल आहे. त्यामुळे आपण जे खाणार आहोत आणि मग पुन्हा ज्याचा विसर्ग होणार आहे ते निसर्गात जाणार आहे, हे सगळं चक्र. आणि प्रत्येकवर तुमचा कंट्रोल नाही आहे हो, म्हणून जितकं पाळटेल तेवढं पाळा, एवढंच आमचं म्हणणं असतं. जितकं पाळटेल तेवढं पाळा. त्यात सूर्यनमस्कार बसतात, त्यात एक वेळ सकाळचं जेवणही बसतं घरचं, डबाही बसतो संध्याकाळचा, बस अजून काय हवं. मला वाटतं की ही या संकल्पनेअंतर्गत असे किती विविध विषय आहेत की ज्याचा प्रत्येकाचा एका विषयाचा सखोल अभ्यास होऊ शकतो. ॲब्सोल्युटली राईट. त्यामुळे आयुर्वेद समजून घेणं हे मला वाटतं की श्रीमंत होण्यासारखं आहे, मनाने आणि शरीराने श्रीमंत होण्यासारखं आहे. कारण तो जर समजून घेतला, आयुर्वेद समजून घेतला, तर मग होणारे औषधांचे चांगले परिणाम हे आपल्याला जाणवायला लागतील, जे पेशंट्सना पटकन जाणवत नाहीत ना. त्या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रभाव कसा होत चाललेला आहे हे जाणवायला लागेल. कसं आहे, 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. हां, हे भोगाचे आहेत कुणाला? शरीराला. मग शरीराला तुम्ही जो पैसा कमवणार भोगाचा असेल तर शरीर उत्तम पाहिजे. पैसा खूप आहे परंतु 4 व्याधी मागे आहेत, काय त्या पैशाचा उपयोग? म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की निदान आनंद उपभोगण्यासाठी तरी एवढं पाळा, एवढंच माझं म्हणणं आहे. डॉक्टर्स कोणत्याही वैद्यकीय प्रणालीचे असो, मात्र प्रत्येक डॉक्टरचं म्हणणं हेच असतं की तुमचं मानसिक आरोग्य जर संतुलित असेल, शांत असाल तुम्ही, तर तुम्ही खऱ्या अर्थाने सुदृढ असता. आणि त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला असं वाटत असतं की पेशंटला माझ्याकडे येण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी त्यांनी म्हणजे प्रिकॉशनरी मेजर्स जे आपल्याला घ्यायचे आहेत ना, ते अशा पद्धतीने घ्यायचे आहेत. आणि मग त्यानंतर काही लागलं तर अर्थातच आम्ही आहोत. आपल्या मदतीला असतात.
मराठी सृष्टी टॉक्सचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. दोन्ही डॉक्टर्सकडनं काय छान संदेश मिळाला जो तुम्हाला आवडला त्याबद्दलही कमेंटमध्ये लिहा. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असंच दर्जेदार कंटेंट जर तुम्हाला वाचायचं असेल तर मराठीसृष्टी.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करा. आज हे दोन्ही डॉक्टर्स आज या कार्यक्रमात सहभागी झाले. खूप छान चर्चा झाली. आयुर्वेद या विषयावर आपल्याला सखोल अशी माहिती मिळाली. पुढेही मिळत राहीलच. मात्र आज तुम्ही इथे सहभागी झालात यासाठी मराठी सृष्टी टॉक्सकडनं एक छोटीशी भेट आहे, तिचा स्वीकार करावा अशी विनंती करते. थँक्यू. छोटीशी भेट. थँक्यू डॉक्टर ओजस्विनी. Thank you.